तुम्हा सर्वांना नागपंचमी व श्रावणी पहिला सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला सांगणार आहे नागपंचमीची एक छोटीशी कथा. नागपंचमीबद्दलची ही एक प्रसिद्ध आणि सुंदर कथा. एका गावात एक शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याला 2 मुले आणि एक मुलगी होती. एक दिवशी शेतकरी शेतात नांगरणी करत असताना त्याच्या नांगराचा फाळ चुकून जमिनीखाली असलेल्या नागाच्या बिळाला लागला. त्यात नागिनीची लहान मुले चिरडून मरण पावली. जेव्हा नागिन बिळात परतली तेव्हा तिने पाहिले की तिची मुले मारली गेली आहेत. यामुळे नागिन प्रचंड रागवली आणि तिने शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा बदला घेण्याचे ठरवले. त्याच रात्री नागिनीने शेतकऱ्याच्या घरी जाऊन शेतकरी, त्याची पत्नी आणि 2 मुलांना दंश मारला. त्यानंतर ती त्याच्या मुलीला मारण्यासाठी गेली, पण मुलीचे घराच्या दारात आधीच पूजेचे ताट तयार ठेवले होते. तिने अत्यंत भक्तिभावाने नागिनीची पूजा केली, तिला दुधाचा नैवेद्य दाखवला आणि तिची क्षमा मागितली. मुलीची ती भक्ती, नम्रता आणि पूजा पाहून नागिनीचा राग शांत झाला. नागिनीने तिचे दूध प्यायले आणि प्रसन्न होऊन तिच्या कुटुंबाला पुन्हा जिवंत केले. या दिवशी नागदेवाची पूजा करून त्याला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. या कथेचं महत्त्व असं आहे, प्राण्यांप्रती दयाभाव ठेवावा आणि त्यांच्याकडून झालेल्या नकळत चुकीबद्दल क्षमा मागावी. हा संदेश या कथेतून मिळतो.